अगदी कमी वयामध्ये या खेळाडूने फार नाव कमवलंय, परंतु आज आपल्या संघासाठी कशा रीतीने कामगिरी करतोय, आपल्या घरच्या मैदानावरती खेळत असताना कशा रीतीने कामगिरी करतोय हे पाहणं फार गरजेचं असणार आहे. कारण की ज्या ज्या वेळेस एखादा संघ आपल्या घरच्या मैदानावरती खेळतो ना, त्यावेळेस एक होम ॲडव्हान्टेज आपण जे म्हणतो ना, ते त्या खेळाडूंसाठी असतं. परंतु त्या होम ॲडव्हान्टेजचा फायदा खऱ्या अर्थानं उठवतात का हा संघ, हे पाहणं गरजेचं असेल. त्या विपरीत खेळणारा आपली संघ कशा रीतीने कामगिरी करतोय. कारण की आपण पाहतोय नाणेफेक हरल्यानंतर प्रथम गोलंदाजी त्यांच्या वाट्याला आल्या, परंतु येणारे 4 षटकं कशा रीतीने गोलंदाजी करतात हे आपली संघाचे गोलंदाज हे पाहणं फार रंगतदार ठरणार आहे. कारण की आपण पाहतोय समोर राम आणि सागर अशी जोड साखळी मैदानावरती त्यांच्या समोर असणार आहे. सागर आणि रामचं खऱ्या अर्थानं आव्हान असणार आहे ते म्हणजे आपली संघाच्या गोलंदाजासमोर. तर क्षेत्ररक्षण सजवलं जातंय. आपण पाहतोय मॅन्डेटरी पॉवर प्लेचं हे पहिलं षटक असणार आहे, जिथं आपण पाहतोय 9 क्षेत्ररक्षक सर्कलमध्ये बांधले गेलेत. त्याचबरोबर ते अवघे 2 क्षेत्ररक्षक सीमारेषेला टच करून अगदी उभे केले जातील. ते क्षेत्ररक्षणाची व्यवरचना आपण पाहतोय की पॅडिश लॉंगन आणि लॉंगॉफ असे 2 क्षेत्ररक्षक सीमारेषेला अगदी चिटकून उभे केले गेलेत. त्याचबरोबर ती आपण जर पाहिलं सर्कलमध्ये पॉईंट एक्स्ट्रा कव्हर, कव्हर, मिड ऑन, मिड ऑफ, शॉर्ट मिड विकेट आणि एक फाईन स्लिपला क्षेत्ररक्षक तैनात केला गेला आहे. अर्थातच सुसज्ज असं क्षेत्ररक्षण सजवलं गेलं आहे. गोलंदाजी मार्कवरती आपण पाहतोय गोलंदाज रमेशच्या हातामध्ये खऱ्या अर्थाने चेंडू सोपवला आहे. मॅन्डेटरी पॉवर प्लेचं हे षटक, या षटकामध्ये खऱ्या अर्थाने विश्वास दाखवला रमेश या गोलंदाजावरती. आपली संघाच्या या कर्णधारानं स्ट्रायकर एंडला आपण पाहतोय राम याला अतिशय जबरदस्त हा फलंदाज आहे. मोठे मोठे फटके खेळण्यामध्ये याला महारत असीर आहे. परंतु रमेश गोलंदाजी मार्कवरती आहे. रमेशच्या विपरीत खेळत असताना कशा रीतीने खेळ करतोय. रमेश मोठमोठे फटके खेळायला वाव देईल का राम याला, हे पाहणं फार गरजेचं असेल. पाहूया येणारे 6 चेंडू समोर असणारे राम कशा रीतीने खेळ होतोय हे पाहणं फार गरजेचं असेल. पंच आपण पाहतोय मेन पंचांच्या भूमिकेत आपण नितीन कांबळे सर, त्याचबरोबर ते स्क्वेअर लेग पंच अक्षय नाईक यांना आपण पाहत आहात. तर सामना सुरू होत आहे. पंचांचा इशारा आलाय, सामना सुरू होत आहे. पंचांच्या उजव्या एसटीकडून राईट आर्म राऊंड द विकेट. या वेळेस पहिला चेंडू डीप मिड विकेटच्या डोक्यावरून स्टेअर केला. चेंडू जातोय, क्षेत्ररक्षक पाठलाग करतोय, एक धाव पूर्ण केली जाते. दुसरी धाव देखील या चेंडूवरती धावून पूर्ण केली जाते. अशा रीतीने 2 धावेने माडपवाडी संघाच्या धावांचा श्रीगणेशा होतोय. पहिल्याच चेंडूवरती जबरदस्त 2 धावा आल्यात. आपण पाहिलं की शॉर्ट ऑफ लेनचा हा चेंडू होता. शॉर्ट ऑन फुल करण्याचा प्रयत्न राम याचा थोडासा फसलाय. टायमिंग परफेक्ट झालं नाहीये, परंतु तरी देखील 2 धावा या चेंडूवरती मिळाल्या. 2 धाब्याने मात्र माडपवाडी संघाचं अकाउंट ओपन झालंय. पुन्हा एकदा गोलंदाज सज्ज होतोय. राईट आर्म राऊंड द विकेट. यावेळेस पुन्हा आता शॉर्ट ऑफ लेनचा हा चेंडू हुक करण्याचा प्रयत्न. बॅटची टॉप एज घेऊन चेंडू सरळ ट्रॅव्हल होतोय डीप फाईन लेग रिजन मध्ये, जिथं मात्र आपण पाहतोय की नियोजित क्षेत्र असणारे या नियोजित क्षेत्रामध्ये मिळेल अवघी एकेरी धाव्या. एकेरी धाब्यानं माडपवाडी संघाचं धावफलक थोडंसं पुढे सरसावतोय. 3 धावा धावफलकावरती आल्यात. आता मात्र स्ट्रायकर एंडला जातोय सागर, जो 2 चेंडू नॉन स्ट्रायकर एंडला उभा होता त्याला मात्र आता स्ट्राईक मिळते. जबरदस्त हा फलंदाज आहे. गोलंदाजीमध्ये नेहमीच आपण त्याचा वेग पाहतो, परंतु फलंदाजीमध्ये क्लासिकल फटके या फलंदाजामार्फत आपल्याला पाहायला मिळतात. परंतु आज घरच्या मैदानावरती सागर ते फटके खेळेल का हे फार पाहणं गरजेचं असणार आहे. कारण की घरच्या प्रेक्षकांच्या समोर खेळणं आणि बाहेर खेळणं यामध्ये फार फरक असतो. खरं तर पाहूया आपण कशा रीतीने खेळ करतोय हा सागर. पुन्हा एकदा गोलंदाज सज्ज होतोय. रमेश अद्याप 2 चेंडूंचा खेळ संपलाय. यावेळेस मात्र चेंडूला भिडकावलाय. कार्पेट लेवलचा हा फटका डीप मिड विकेटच्या क्षेत्ररक्षकाला चकवून जातोय सरळ चौकारासाठी. पहिल्या चेंडूवरती सागरने मात्र आपले इरादे स्पष्ट केलेत. पहिल्या चेंडूवरती जबरदस्त फटका लगावला. कार्पेट लेवलचा हा फटका होता. वाईडिश लॉंगॉनच्या क्षेत्ररक्षकाने चेंडूचा पाठला जरूर केला होता, परंतु त्याला चुकून चेंडू सरळ फरार झाला 4 धाब्यांसाठी. 4 धाब्याने आतापर्यंत आपण पाहतोय की 7 ही धावसंख्या धावफलकावरती आली आहे. 7 धावा धावफलकावरती लगावल्या गेल्यात. रमेश गोलंदाजीच्या मार्कवरती आहे. सागर स्ट्रायकर एंडला उभा आहे.
यावेळेस मात्र सुंदर चेंडू, अतिशय वेगवान चेंडू यावेळेस रमेशाच्या माध्यमातून पाहायला मिळाला. पहिल्या चेंडूवरती आपण पाहतो की चौकार आल्यानंतर यावेळेस थोडीशी चेंडूची गती वाढवली, वेग दिला, उजव्या यष्टीच्या थोडासा बाहेर चेंडू फेकला गेला आणि या चेंडूवरती पूर्णपणे निरुत्तर झाला तो म्हणजे सागर. एक निर्धाव चेंडू आपल्याला मैदानावरती पाहायला मिळाला. या षटकातील जर पाहिला तर पहिला निर्धाव चेंडू रमेश फेकतोय. यावेळेस मात्र बॅटची एज आणि सरळ चेंडू जाऊन विसावला. स्लिपला जो क्षेत्ररक्षक लावला होता त्याच्या अगदी हातामध्ये चेंडू जाऊन विसावला आणि पहिला आदरा भेटतोय तो म्हणजे माडपवाडी संघाला. तर सागर मात्र बाद झालाय. फार अपेक्षा होत्या या फलंदाजाकडून पहिल्या चेंडूवरती चौकार लगावल्यानंतर असं वाटलं होतं की सागर मात्र आता काहीतरी चांगली कामगिरी करेल, परंतु असं झालं. धन्यवाद डीजे. तर पहिला आदरा भेटलाय माडपवाडी संघाला. सागर मात्र बाद झालाय. तर नौका फलंदाज आपण पाहतोय स्ट्रायकर एंडला उभा आहे अमित पंडाऊनचा हा फलंदाज. यावेळेस मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न होतोय. शॉर्ट स्क्वेअर लेगचा क्षेत्ररक्षक मात्र चुकी करतोय. चेंडू अगदी सहजरित्या अडवायला हवा होता, परंतु असं झालं नाही. अगदी हाताला स्पर्श करून चेंडू ट्रॅव्हल झाला डीप मिड विकेट रिजनमध्ये. तोपर्यंत आपण पाहतोय हे दोन्ही फलंदाज एक धाव मात्र धावून पूर्ण करतायत. याचबरोबर ती पंच नितीन कांबळे सर यांचा आम्हाला इशारा आला की पहिल्या षटकाचा खेळ संपलाय. खऱ्या अर्थानं जे मॅन्डेटरी पॉवर प्लेचं हे षटक होतं, या षटकामध्ये जर आपण पाहिलं प्रथम फलंदाजी करत असताना माडपवाडी संघाच्या धावफलकावरती धावा आल्यात त्या 8 धावा. 8 धावा धावफलकावरती लगावल्या गेल्यात. 1 बाद 8 अशी धावसंख्या खऱ्या अर्थानं माडपवाडी संघाची धावफलकावरती लगावले गेले. नाणेफेक जिंकली होती खरं तर माडप संघानं. नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. खरं तर राम याचा असा मानस होता की या 4 षटकामध्ये प्रथम फलंदाजी करायचं आणि मोठी धावसंख्या धावफलकावरती लावून आपटी संघाला थोडंसं बॅकफुटवर आणायचं, परंतु हा जो मानस होता ना पहिल्या षटकामध्ये मात्र फसलाना दिसतोय. कारण की अवघ्या 8 धावा धावफलकावरती आल्यात आणि सागर सारखा फलंदाज मात्र तंबूच्या आरशेला आहे. परंतु काही घडलं नाहीये, काही बिघडलं नाहीये. अजून येणारे 18 चेंडू या इनिंगमधले असतील. या 18 चेंडूमध्ये नक्कीच मोठे फटके खेळण्याचा प्रयत्न असेल या दोन्ही फलंदाजाचा. परंतु पाहूया येणारे 18 चेंडू कितपत जाऊन पोहोचतोय तो म्हणजे माडपवाडी संघ. परंतु आता मात्र गोलंदाजी मार्कवरती आपण पाहतोय गोलंदाज भगवान आपण गोलंदाजी मार्कवरती पाहू शकाल. पंचांच्या डावीकडून राईट आर्म ओव्हर द विकेट. यावेळेस अगदी मिड विकेटच्या डोक्यावरून उडवण्याचा प्रयत्न होता आम्ही त्याचा, परंतु बॅटची आपण एज घेऊन आपण पाहतोय की चेंडू ट्रॅव्हल झाला. शॉट्स फाईनल एक रिझनमध्ये तिथं मात्र नियोजित क्षेत्र असणारे मिळेल. एकेरी धावेने स्ट्राईक तर रोटेट होईल. अर्थातच राम याला मात्र आता स्ट्राईक भेटेल. या चेंडूवरती राम कशा रीतीने पवित्रा घेतोय हे पाहणं फार गरजेचं असेल, कारण की या संघामधला सर्वात अनुभवी असा हा खेळाडू गेली कित्येक वर्ष आपण या खेळाडूला माडप संघाकडून खेळताना पाहतोय. तर अशा वेळेस राम याला जबाबदारी घेऊन खेळ करावा लागणार आहे, कारण की आतापर्यंत जर आपण पाहिलं अजूनही येणारे 17 चेंडूंचा खेळ बाकी असणार आहे. अशा वेळेस राम कशा रीतीने खेळतोय हे फार गरजेचं असेल आणि माडपवाडी संघासाठी तेवढंच इम्पॉर्टंट देखील असेल. शॉर्ट ऑफ लेनचा हा चेंडू करण्याचा प्रयत्न, चेंडू ट्रॅव्हल होतोय नियोजित क्षेत्रामध्ये. शॉट्स चांगला होता, परंतु मैदानाची अपूर्तता त्यामुळेच आपण पाहतोय की अवघी 1 धाव या चेंडूवरती मिळते. एका धावेच्या बरोबरीनं माडपवाडी संघ जाऊन पोहोचलाय तो 10 या धावसंख्येवरती. 10 धावा धावफलकावरती आल्यात. संत आणि सावध सुरुवात मित्र म्हणेन माडपवाडी संघाची झाली आहे, परंतु चांगली गोलंदाजी होते खरं तर आपटी संघाकडून, कारण की रामसारखा फलंदाज मैदानावरती उभा आहे तरी देखील त्याला मोठे फटके खेळून देत नाही. अर्थातच गोलंदाजांचं कौतुक करणं फार गरजेचं आहे, कारण की अतिशय कसून गोलंदाजी केली जाते. लाईन आणि लेंथवरती असणारं त्यांचं नियंत्रण आता मात्र आपल्याला पाहायला मिळतंय. षटकातील आपण पाहतोय की 2 चेंडूंचा खेळ संपलाय. गोलंदाजीच्या मार्कवरती आपण गोलंदाज भगवान याला पाहतोय. आतापर्यंत 2 चेंडू त्याने फेकलेत आणि अवघ्या 2 धावा खर्च केल्यात.
यावेळेस देखील मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न करतोय अमित, वारंवार बॅट फिरवतोय परंतु यावेळेस बॅट आणि चेंडूचा संपर्क आपल्याला दिसत नाहीये. आधीच्या चेंडूवरती देखील अमितने बॅट अशीच फिरवली होती, त्यावेळेस देखील अगदी बॅटची एज घेऊन चेंडू ट्रॅव्हल झाला होता. परंतु यावेळेस तर आपण पाहतोय की संपर्क देखील होऊ शकला नाही, त्यामुळेच निर्धाव चेंडू यावेळेस आपल्याला मैदानावरती पाहायला मिळाला. यावेळेस पुन्हा एकदा त्याच पद्धतीने खेळण्याचा प्रयत्न, वारंवार बॅट फिरवली जाते परंतु संपर्क आपल्याला मैदानावरती दिसत नाही. आणि क्रिकेटचा नियम आहे, क्रिकेटचाच नाही तर सृष्टीचाच नियम आहे, जोपर्यंत दोन वस्तूंचं मिलन होत नाही तोपर्यंत नवीन याची उत्पत्ती होत नाही. अर्थातच जर का धावांची उत्पत्ती करायची असेल तर बॅट आणि चेंडूचा संपर्क, बॅट आणि चेंडूचं मिलन होणं फार गरजेचं आहे आणि ते मात्र इथं मैदानावरती होताना दिसत नाही आहे. यावेळेस डान्सिंग डाऊन स्टेप आउट करण्याचा प्रयत्न, एक्स्ट्रा कव्हरचा क्षेत्ररक्षक पाठला करतोय परंतु लॉंग ऑफचा क्षेत्ररक्षक येऊन चेंडूला अडवतोय. तोपर्यंत पाहतोय आपण एकेरी धाव पूर्ण केली जाते आणि अशा रीतीने आपण पाहतोय की माडप संघ जाऊन पोहोचलाय तो 11 या धावसंख्येवरती. एक बाद 11 अशी धावसंख्या धावफलकावरती लगावली गेल्या. नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय राम आणि त्याच्या सहकार्याने घेतला होता परंतु आतापर्यंत हा निर्णय फसलाय मी तर म्हणेन, असं म्हणेन. यावेळेस लोअर फुलटॉसचा हा चेंडू अपील जरूर केली जाते परंतु शरीराचा वेध घेतलेला हा चेंडू ट्रॅव्हल होतोय नियोजित क्षेत्रामध्ये, त्यावर देखील मिळेल एकेरी धाव आणि एकेरी धावेच्या बरोबरीने आपण पाहतोय 2 षटकांचा खेळ इथे मात्र संपलाय आणि 2 षटकाच्या समाप्तीनंतर धावफलकावरती धावा आहेत त्या 1 बाद 12. 1 बाद 12 अशी धावसंख्या धावफलकावरती आहे. संत आणि सावध सुरुवात माडपवाडी संघाकडून खरं तर सुरू आहे परंतु अजूनही काही घडलं नाहीये, कारण की राम सारखा फलंदाज अजूनही त्यांच्याकडे आहे, अजूनही तो खेळपट्टीवरती तग धरून उभा आहे. कोणत्याही क्षणी या सामन्याचं चित्र तर पालटू शकतो अशी ताकद त्याच्या मनगडामध्ये आहे. परंतु येणारे 12 चेंडू कशा रीतीने खेळ करतोय राम, त्याचा काय पवित्र असेल याच्यावरती फार निर्भर असेल तो म्हणजे माडपवाडी संघ. तर 2 षटकांचा खेळ संपलाय. पंचांना विनंती असणार आहे की सामना आपण त्वरित सुरू करायचा आहे, टीम मीटिंग्स नको आहेत, अगोदरच सामन्यानं उशीर झालाय. तर तिसरा गोलंदाज असणाऱ्या आपटी संघाकडून आपण पाहतोय गोलंदाजी मार्कवरती आलाय अनिल. हा मात्र आता वैयक्तिक कोट्यातील पहिलं आणि सांघिक तिसरं षटक घेऊन आलाय अनिल. पंचांच्या डाव्या एसटीकडून गोलंदाजी करेल. थोडंसं क्षेत्ररक्षणामध्ये आपण पाहतोय की बदल केला जातोय. क्षेत्ररक्षणाची व्यूहरचना जर आपण पाहिली तर शॉर्ट पॉईंट, त्याचबरोबर डीप एक्स्ट्रा कव्हर, मिड ऑन मिड ऑफ, त्याचबरोबर लॉंग ऑन लॉंग ऑफ, डीप मिड विकेट आणि डीप स्कोअर लेग अशी क्षेत्ररक्षणाची व्यूहरचना, त्याचबरोबर एक फाईन स्लिपला एक क्षेत्ररक्षक तैनात केला गेलाय आणि त्याच क्षेत्ररक्षकाने खऱ्या अर्थाने झेल पकडला आणि सागर सारख्या फलंदाजाला तंबूच्या आश्रयाला पाठवलं. यावेळेस शॉर्ट ऑफ लेनचा हा चेंडू हुक करण्याचा प्रयत्न परंतु टायमिंग पाहिजे तसं जुळलं नाही आणि आणखीन एक फलंदाज बाद होते तो म्हणजे माडपवाडी संघाचा डीजे. त्या 13 धावा, 13 धावा धावफलकावरती लगावल्या गेल्यात. राम प्रयत्नांची पराकाष्ठा करतोय परंतु त्याच्या प्रयत्नांना यश मात्र येत नाहीये. अशा वेळेस आपण पाहतोय की आता मात्र स्ट्रायकर एंडला गेला शैलेश. शैलेश फार अतिशय जबरदस्त फलंदाजी करतो. नेहमीच या मैदानावरती प्रॅक्टिस सेशनमध्ये मी त्याला पाहिलंय. मिड विकेट आणि लॉंग ऑनच्या वरून खेळणार त्याचे फटके अप्रतिम दर्जाचे असतात परंतु त्या फटक्यांची खऱ्या अर्थाने आज मात्र गरज आहे, ती म्हणजे माडपवाडी संघाला. शैलेश कशा रीतीने फलंदाजी करतो यावर फार निर्भर असणार तो म्हणजे माडपवाडी संघ, कारण की आपण पाहिला सागर बाद झाला, त्यानंतर अमित बाद झाला आणि राम देखील मैदानावरती उभा आहे परंतु त्याच्या बॅटला पाहिजे तसा चेंडू संपर्क करत नाहीये. अशा वेळेस शैलेश याच्यावरती फार मोठी जबाबदारी असणार आहे. शॉर्ट ऑफ लेनचा हा चेंडू मात्र डाव्या एसटीच्या खूपच बाहेर फेकला जातोय.
पंच नितीन कांबळे सर आम्हाला सांगतायत की हा चेंडू मात्र स्क्वेअर असणाऱ्या अवांतरच्या मदतीनं एक धावेने या धावफलकावरती वाढ होताना आपल्याला दिसेल. एका धावेच्या बरोबरीनं धावफलकावरती धावा आहेत त्या 14 धावा धावफलकावरती आहेत. शैलेश स्ट्रायकर एंडवरती उभा आहे, वाट पाहतोय कधी एकदा त्याच्या झोनमध्ये चेंडू येतो आणि सरळ भिडकावून देतोय सीमारेषे पलीकडे. यावेळेस मी म्हटलं होतं शैलेश अतिशय अप्रतिम दर्जाचा फलंदाज आहे आणि मी का म्हटलं याचं त्याने उत्तर दिलं या चेंडूवरती. पहिल्याच चेंडूवरती केलेला घणाघाती प्रहार आणि मिळवतोय 6 धावा. धन्यवाद डीजे. शैलेश मात्र पहिल्याच चेंडूवरती आपले इरादे स्पष्ट करतोय. ज्या पद्धतीने मी त्याचं कौतुक केलं होतं अगदी त्या कौतुकाला सार्थ अशी खेळी त्यांनी केली. पहिल्याच चेंडूवरती षटकार लगावला. यावेळेस रिव्हर्स स्वीपचा फटका, काय गरज होती या फटक्याची. चेंडू हवेमध्ये 3-3 क्षेत्ररक्षक पाठला करतायत. अंतिम क्षणी मात्र झेल दान केलं जाते. रनआउटची संधी ती देखील सोडली जाते या गोलंदाजाकडून. मात्र 2 धावा या चेंडूवरती मिळाल्या जातात. 2 धावेच्या बरोबरीनं माडप संघ जाऊन पोहोचतोय तो 22 या धावसंख्येवरती. खरं तर सरळ बॅटने अप्रतिम फटका लगावला होता शैलेशने. अशा वेळेस थोडासा एक वेगळा विचार, रिव्हर्स स्वीपचा फटका खेळण्याचा प्रयत्न, जर का झेल पकडला गेला असता तर शैलेशला देखील माघारी यावं लागलं असतं, परंतु असं झालं नाही. 2 धावा या चेंडूवरती आल्या. यावेळेस सरळ फटका केला जातोय. 22 लॉंगांच्या रिजनमध्ये चेंडू ट्रॅव्हल जर होत आहे. 1 धाव या चेंडूवरती मिळाली जाते एका धावेच्या बरोबरीनं. आता मात्र फलकावरती धावा आल्या त्या 23 धावा. 23 धावा धावफलकावरती आल्यात. तिसरं षटक प्रगतीपथावरती आहे. आपण पाहतोय गोलंदाज अनिल हे षटक हाताळतोय. खरं तर एक षटकार लगावल्यानंतर मित्र म्हणून चांगलं कमबॅक केलं या गोलंदाजानं. फसवलं देखील होतं शैलेशाला, परंतु क्षेत्ररक्षणाची साथ त्याला मिळाली नाही. परंतु आतापर्यंत जर पाहिलं अनिलचं षटक तर या षटकामध्ये धावा आल्या त्या 11 धावा. यावेळेस रामने मात्र मोठा फटका खेचलाय, सरळ चेंडूला विकून दिलाय मिड विकेटच्या डोक्यावरून षटकारासाठी. तीन षटकांचा खेळ मात्र संपलाय. धावफलकावरती धावा आल्यात त्या 29 धावा धावफलकावरती आहे. खरं तर आता शेवटचं आणि अंतिम षटक घेऊन आलाय गोलंदाज दीपक. यावेळेस शैलेशने काय फटका खेचलाय, डोळ्यांची पारणे फेडणारा हा फटका होता. बॅकफुटला जाऊन सरळ चेंडूला हुक केले, चेंडू ट्रॅव्हल होतोय डीप स्क्वेअर लेगच्या डोक्यावरून षटकार. जबरदस्त फलंदाजी, अतिशय देखणे फटके शैलेशच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळत आहेत. यावेळेस पुन्हा एकदा त्याच पद्धतीचा फटका खेळण्याचा प्रयत्न होता, परंतु आता मात्र संपर्क होताना दिसला नाही मैदानावरती. निर्धाव चेंडूची सांगता झाली आहे. एक षटकार आल्यानंतर मित्र म्हणून चांगलं कमबॅक केलं या गोलंदाज दीपक यानं. शेवटचं आणि अंतिम षटक दीपक याच्या वाट्याला आलंय. खरं तर या षटकामध्ये नेहमीच गोलंदाजांना मार पडताना आपल्याला पाहिलंय, परंतु येणारे 4 चेंडू कशा रीतीने हाताळतो हा गोलंदाज दीपक हे पाहणं गरजेचं असणार. यावेळेस पुन्हा एकदा चेंडूला उडवलाय लॉंगांचा क्षेत्ररक्षक, चेंडू खाली आणि झेल बाद. आणखीन एक झटका, तो म्हणजे माडपवाडी संघाला.
गोलंदाजी हाताळतोय, यावेळेस डान्सिंग डाऊन पुढे येऊन खेळण्याचा प्रयत्न मात्र फसला जातोय. निर्धाव चेंडू आपल्याला मैदानावरती पाहायला मिळाला. अर्थातच धावफलकावरती कोणतीच वाढ होणार नाही या निर्धाव चेंडूच्या सांगतेनंतर धावफलक तिथंच स्थिरावलाय 36 या धावसंख्येवरती. या षटकातील जर आपण पाहिलं आतापर्यंत 5 चेंडूंचा खेळ संपलाय. अर्थातच शेवटचा चेंडू असेल या पहिल्या सत्रामधील शेवटचा चेंडू. या शेवटच्या चेंडूवरती काय करतोय अमित हे पाहणं फार रंगतदार असणार आहे. यावेळेस उडवण्याचा प्रयत्न, परंतु चेंडू हवेमध्ये आहे. 2-2 3-3 क्षेत्ररक्षक चेंडूचा पाठला करतायत, परंतु अंतिम क्षणी चेंडू ट्रॅव्हल होते नियोजित क्षेत्रामध्ये. अर्थातच 4 षटकांचा खेळ संपलाय. प्रथम सत्रामध्ये आपण पाहिलं नाणेफेक जिंकल्यानंतर माडपवाडी संघानं प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आणि 24 चेंडूमध्ये धावा जमवल्या. त्या 37 धावा धावफलकावरती लगावल्यात. अर्थातच आव्हान असणार आहे दुसऱ्या सत्रामध्ये, ते म्हणजे आपटी संघाला 24 चेंडू आणि 38 धावांचं. तत्पूर्वी आपण संधी देऊया डीजे ऑपरेटरला. अष्टविनायक वेनगाव विपक्ष रानसई सागवाडी या दोन्ही संघांच्या संघनायकाला विनंती असणार आहे की आपण नाणेफेकीच्या कौलसाठी समालोचन कक्षाशी संपर्क साधायचा आहे. अष्टविनायक वेनगाव आणि रानसई सागवाडी दोन्ही संघाच्या संघनायक जर आपण उपस्थित असाल तर नाणेफेकीच्या कौलसाठी समालोचन कक्षाशी यायचं. तर बोलूया सामन्याकडे, जिथं मात्र गरज असणार आहे येणारे 24 चेंडू आणि 36 धावांची. खरं तर 37 धावा माडपवाडी संघाने बनवल्या, परंतु शैलेशने केलेली एक चुकी, त्याच्यामुळे 2 धाव्याची पेनल्टी मात्र माडपवाडी संघाला मिळाल्या. अर्थातच येणारे 24 चेंडू, गरज असणार ती 36 धाब्यांची.
24 चेंडू 36 धावा. सागर तयार होतोय. यावेळेस अफलातून चेंडू टाकलाय. अगदी यॉर्कर लाईनचा हा चेंडू खोदून खेळण्याचा प्रयत्न मात्र फसतोय. बॅटची टॉपेज घेऊन चेंडू ट्रॅव्हल झाला शॉर्ट थर्डमॅन रिझन मध्ये, जिथं मात्र नियोजित क्षेत्र असणारे मिळेल एकेरी धाव. आणि या एकेरी धावेच्या मदतीनं आपटी संघाचं खातं मात्र इथं ओपन केलं जातंय. एक धाव धावफलकावरती आले. सागर गोलंदाजी मार्कवरती अशी अतिशय जबरदस्त हा गोलंदाज या हंगामामध्ये अतिशय जबरदस्त गोलंदाजी करतोय. नेहमीच माडप संघाकडून या गोलंदाजाला पॉवर प्लेचं षटक हाताळताना आपण पाहतोय. वेगावरती स्वार होणारा हा गोलंदाज यावेळेस आपल्याला पाहायला मिळतोय. हा काय वेग आहे बघा. आणि पंचांनी बोट वरती केलंय. एलबीडब्ल्यूच्या स्वरूपात मात्र हा फलंदाज बाद होतोय. पहिला आदरा बसतोय तो म्हणजे आपटी संघाला. की जे तर दुसऱ्या चेंडूवरती पायचीच्या स्वरूपात आपण पाहतोय पहिला आदरा भेटतोय तो म्हणजे आपटी संघाला. सागरनं दाखवून दिलं आपण का नेहमीच सरस ठरतो या माडप संघामध्ये. नेहमीच पहिलं षटक आपल्या वाट्याला का येतं हे सागर याने मात्र या चेंडूवरती दाखवून दिलंय. अतिशय वेगवान चेंडू फेकण्यामध्ये या गोलंदाजाला महारत असेल आहे आणि तीच कला खऱ्या अर्थाने या मैदानावरती आज तो दाखवतोय. हे बघा काय वेग आहे या चेंडूला. टप्पा पडल्यानंतर ज्या पद्धतीने उचली घेतली या चेंडूनं त्या उचलीला अगदी समजलंच नाही या फलंदाज. आणि निर्धाव चेंडू पुन्हा एकदा मैदानावरती आपल्याला पाहायला मिळाला. या निर्धाव चेंडूच्या समाप्तीनंतर आपण पाहतोय धावफलकावरती कोणताच बदल आपल्याला दिसत नाही आहे. अगदी एक धाव धावफलकावरती लगावली गेली. या षटकातील 3 चेंडूंचा खेळ संपलाय. जबरदस्त गोलंदाजीचं आपण पाहतोय या गोलंदाजामार्फत. पंचांच्या डाव्या यष्टीकडून आपण पाहतोय राईट आर्म ओव्हर द विकेट गोलंदाजी करतोय. काय चेंडूचा वेग आहे बघा. बॅट देखील आली नाहीये. पॉईंटच्या डोक्यावरून खेळण्याचा प्रयत्न होता या फलंदाजाचा, परंतु बॅट येण्यापूर्वी चेंडू मात्र बॅटवरती जाऊन अदलला टॉपेज घेतली आणि सरळ जाऊन विसवला. आपण पाहतोय शॉर्ट थर्डमॅन रिझन मध्ये. तिथं सुंदर क्षेत्ररक्षण झालं या क्षेत्ररक्षकाकडून, परंतु एक धाव काही वाचू शकला नाहीये. एक धावेच्या बरोबरीनं 2 ही धावसंख्या धावफलकावरती पाहतोय. 24 चेंडू आणि 36 धावांचा पाठलाग करण्यासाठी उतरलाय तो म्हणजे आपटी संघ. यावेळेस मात्र चेंडू हवेमध्ये आहे. 2-2 क्षेत्ररक्षक चेंडू खाली येण्याचा प्रयत्न, परंतु झेल मात्र धरणीला दान केला जातोय. आणि एक धाव मात्र या चेंडूवरती धावून पूर्ण केली जाते. एका धावेच्या बरोबरीनं धावफलकावरती धावा आल्यात त्या 3 धावा. 3 धावा धावफलकावरती आल्यात. प्रयत्नांची पराकाष्ठा करतायत फलंदाज रमेश आणि श्याम, परंतु त्यांच्या बॅटवरती चेंडू येत नाहीये. कारण की या गोलंदाजाचा वेग जर आपण पाहिला एवढं सोपं नाही आहे या गोलंदाजाच्या विरुद्ध पटके खेळणं. आणि आपण पाहतोय की हे फलंदाज दोन्ही फलंदाज अगदी जोराने अगदी वेगाने बॅट फिरवण्याचा प्रयत्न करतायत. एवढ्या वेगावरती चेंडू येऊन बॅट येणं फार शक्य नाही आहे. अशा वेळेस टायमिंग करणं फार गरजेचं आहे. जर का टायमिंग करून फटके खेळले तर अगदी सहज सीमारेषे पलीकडे आपण चेंडूला धाडू शकतो. कारण की गोलंदाजीचा वेगच तेवढा आहे की जर का टाइम झालं बॅटवरती कनेक्ट झालं तर अगदी सहज सीमारेषा गाठेल चेंडू. परंतु पाहूया येणारे चेंडू शिल्लक असतील ते एक कशा रीतीने खेळ करतोय हा फलंदाज. यावेळेस ज्या पद्धतीने मी म्हटलं होतं की फार जोराने वेगाने बॅट फिरवण्याचा प्रयत्न होता आणि पुन्हा एकदा हा प्रयत्न फसला जातोय. एक षटकाचा खेळ इथे मात्र संपलाय. धावफलकावरती धावा आहेत त्या 3 धावा. मॅन्डेटरी पॉवर प्लेचं हे षटक होतं, त्यामध्ये आपण पाहतोय एक बाद 3 अशी धावसंख्या आपली संघाची धावफलकावरती आल्या.
डीजे आपण पाहतो एक षटकाचा खेळ संपलाय. खरं तर मॅन्डेटरी पॉवर प्लेचं ते षटक होतं. सागर याने षटक हाताळलं आणि अवघ्या 3 धावा खर्च केल्या. त्याच्यामुळे आता आपण पाहतोय की 24 चेंडू 36चा पाठलाग करण्यासाठी उतरणारा आपटी संघ आता मात्र समीकरण आलंय. येणारे चेंडू शिल्लक असतील ते 18 आणि गरज असेल ती 33 धावांची. येणारे चेंडू शिल्लक असतील ते 18 आणि 33 धावांची गरज आहे. या धावांचा कशा रीतीने पाठलाग करताय आपटी संघ हे फार गरजेचं असणार आहे. कारण की आपण पाहतोय गोलंदाजी मार्कवरती मात्र आता माडप संघाकडून गोलंदाज येतोय तो म्हणजे नरेश डावखोरे. आताचा हा गोलंदाज पंचांच्या डावीकडून लेफ्ट आर्म राऊंड द विकेट गोलंदाजी करतोय. परंतु पहिल्या चेंडूवरती फलंदाज बाद होतोय तो म्हणजे रमेश. तो पहिल्या चेंडूवरती मात्र नरेशने मोठा झटका दिलाय तो म्हणजे आपटी संघाला. खरं तर सलामीला आलेला फलंदाज होता रमेश. असं वाटलं होतं की रमेश काहीतरी चांगली कामगिरी करेल आपल्या संघासाठी, परंतु त्याला मात्र माघारी धाडलाय. यावेळेस अतिशय अप्रतिम वेगवान चेंडू पंचांनी मात्र बोटवर केलाय आणि पायचीतच्या स्वरूपात मात्र आणखीन एक हादरा बसतोय तो म्हणजे आपटी संघाला. जो काही पंचांचा निर्णय असेल तो अंतिम असेल. हा नक्कीच आयोजकांची आम्हाला विनंती आहे की पंचांवरती जर दबाव आणाल तर मात्र संघ बाद केला जाईल. पंचांचा जो काही निर्णय असेल तो अंतिम असेल, त्याच्यामध्ये कोणताही प्रकारचा फेरबदल केला जाणार नाही आहे आणि रिव्ह्यू घेण्याचा प्रयत्न देखील करू नका, तशी सिस्टीम इथं नाही आहे. जो काही निर्णय असेल पंचांचा तो अंतिम असेल. तर आपण पाहतोय धावफलकावरती धावा आहेत त्या 3 धावा लागोपाठच्या 2 चेंडूवरती 2 विकेट मिळवल्या नरेश याने आणि विकेट हॅट्रिक वरती आहे खरं तर गोलंदाज नरेश. यावेळेस मात्र कार्पेट लेवरचा हा फटका चेंडू ट्रॅव्हल होतोय लॉंग ऑफ रिझन मध्ये. तिथं मात्र क्षेत्ररक्षक सागर येतोय, परंतु तत्पूर्वी आपण पाहतोय की दोन्ही फलंदाज एक धाव पूर्ण करतायत एका धावेच्या बरोबरीने. आपटी संघ आता मात्र या षटकामध्ये थोडासा पुढे सरसावतोय. 4 धावा धावफलकावरती लगावल्या गेल्यात. अतिशय सुंदर गोलंदाजी करतोय तो म्हणजे माडप संघ. सागरने देखील अवघ्या 3 धावा दिल्यात. त्याच्याच पावलावरती नरेश मात्र गोलंदाजी करतोय. यावेळेस चेंडूला क्लिक केलं जातंय, चेंडू ट्रॅव्हल होतोय डिफेंड विकेट रिजन मध्ये. क्षेत्ररक्षक चेंडूवरती जरूर येतोय, परंतु एक धाव काही वाचू शकत नाहीये. एका धावेच्या बरोबरीने आपण पाहतोय आता मात्र आपटी संघ जाऊन पोहोचलाय 5 या धावसंख्येवरती.
36चा पाठला करताना आपण पाहतोय थोडीशी पडझड होती ती म्हणजे आपटी संघाची. वारंवारचे जाणारे विकेट्स हे मात्र कुठेतरी डोकेदुखी ठरले ते म्हणजे आपटी संघासाठी. परंतु अजूनही काही घडलं नाहीये, अजूनही काही बिघडलं नाहीये. 5 धावा धावफलकावरती आहेत. या वेळेस वेगवान चेंडू अगदी निरुत्तर झाला. फलंदाज पॅट देखील फिरवता आली नाही, एवढ्या वेगाने हा चेंडू फेकला गेला होता नरेश याच्या माध्यमातून. चेंडू सरळ जाऊन विसावला यष्टीरक्षक राम याच्या हातामध्ये. निर्धाव चेंडू आपल्याला खेळपट्टीवरती पाहायला मिळाला या षटकातील. जर आपण आतापर्यंत पाहिलं तर चेंडू संपलेत. 4-5 चेंडूंचा खेळ झाला. अवघ्या 2 धावा या नरेश याने खर्च केल्यात. यावेळेस मध्ये अगदी यॉर्कर लाईनचा हा चेंडू धाव घेण्याचा प्रयत्न आणि धावचीच्या स्वरूपात आणखीन एक झटका बसतोय तो म्हणजे आपटी संघाला. परंतु या 24 चेंडूमध्ये 36चा पाठला करत असताना 2 षटकाच्या समाप्तीनंतर आपण पाहतोय आपटी संघ येऊन पोहोचलाय तो म्हणजे 4-5 अशी धावसंख्या धावफलकावरती लगावली गेली आहे. आता मात्र आपण पाहतोय की समीकरण असणारे येणारे 12 चेंडू आणि गरज असेल ती 31 धावांची. 12.50च्या सरासरीने या धावा जमवाव्या लागणार आहेत. परंतु 4 फलंदाज मात्र त्यांच्या तंबूच्या आसऱ्याला गेलेत. हे मात्र फार कठीण असणारे आव्हान, परंतु काही हरकत नाहीये. या मैदानावरती धावा होऊ शकतात. अगदी 15.50च्या सरासरीने जरी या धावा जमवायच्या असल्या, एखादा मोठं षटक जर आपटी संघाच्या वाट्याला आलं तर मात्र या धावा चेस घेऊ शकतात. परंतु यावेळेस पुन्हा एकदा अपील केली जाते आहे. पंच मात्र या अपील फेटाळतायत. चेंडू ट्रॅव्हल जाऊन विसावला सरळ नियोजित क्षेत्रामध्ये. या चेंडूवरती नक्कीच एक धाव मिळेल एका धाब्याने. मात्र आपटी संघ येऊन पोहोचतोय तो 6 या धावसंख्येवरती. आता मात्र मोठे फटके खेळावेच लागतील आपटी संघाला, कारण की पाहतोय आपण की येणारे चेंडू शिल्लक असतील ते 11 आणि जिंकण्यासाठी गरज असेल ती 30 धाब्यांची. 11 चेंडू 30 धाब्यांची गरज. आता मात्र आपटी संघाच्या या दोन्ही फलंदाजाला मात्र मोठे मोठे फटके खेळणं फार गरजेचं असणार आहे. चौकार षटकार आता मात्र मारावेच लागतील ते म्हणजे आपटी संघाला. यावेळेस शॉट ऑफ लेनचा हा चेंडू होता. बॅटची टॉपेज घेऊन चेंडू ट्रॅव्हल झाला तो म्हणजे नियोजित क्षेत्रामध्ये. फाईंग स्लिपचा क्षेत्ररक्षक जरूर प्रयत्नांची पराकाष्ठा करत होता, परंतु त्याचा चकवून चेंडू सरळ गेला नियोजित क्षेत्रामध्ये. या चेंडूवरती देखील मिळेल एकेरी धाव आणि या एकेरी धाब्यानं 7 ही धावसंख्या धावफलकावरती आली आहे. एकेरी दुहेरी धाब्याने मात्र माडप संघ खुश असेल, कारण की त्यांना माहिती आहे 36 धावा बनवायच्या आहेत. त्या म्हणजे आपटी संघाला आतापर्यंत अवघ्या 7 धावा धावफलकावरती लगावल्या गेल्यात. अफलातून गोलंदाजी केली जाते ती माडप संघाकडून. यावेळेस स्टेप आउट होऊन खेळण्याचा प्रयत्न तो देखील फसला जातोय. आणखीन एक निर्धाव चेंडू आपल्याला माडपवाडी संघाच्या या गोलंदाजांकडून पाहायला मिळाला. या निर्धाव चेंडू नंतर मात्र आपण पाहतोय की अवघ्या 7 धावा धावफलकावरती आहेत. आता मात्र कुठेतरी हताश निराश झालेत ते म्हणजे आपटी संघाचे सगळे खेळाडू आणि हे फलंदाज. मोठे फटके खेळण्याचा प्रयत्न जरूर केला जातोय, परंतु त्यांच्या प्रयत्नाने यश मात्र येत नाहीये. यावेळेस स्लोवर वनचा हा चेंडू बॅटची टॉप एज आणि सरळ जाऊन विसावला लेग स्लिपच्या या क्षेत्ररक्षकाच्या हातामध्ये आणि आणखीन एक हादरा बसतोय तो म्हणजे आपटी संघाला. गाव विपक्ष रानसेस सागवडी या दोन्ही संघाच्या संघनायकाला शेवटची पुकार असणार आहे की आपण नाणेफेकीच्या कौलसाठी समालोचन कक्षाशी संपर्क साधायचा. तर धन्यवाद डीजे, आपण देखील चांगले चांगले धून वाजवत आहेत. नक्कीच बॅट्समन आहे रणधुंदार आणि हा सामना जिंकून दाखव मला. परंतु हा सामना खरं तर जिंकून दाखवायचे गणपत याला, कारण की येणारे चेंडू शिल्लक असतील ते 8. यावेळेस मात्र काय फटका खेचलाय.
चेंडू हवेमध्ये, लॉंगॉनचा क्षेत्ररक्षक चेंडू खाली आणि आणखीन एक विकेटचं पतन. आणखीन एक फलंदाज तंबूच्या आसऱ्याला. संघासाठी येणारे चेंडू शिल्लक असतील 7-29 धाब्याची गरज. शैलेश मात्र अफलातून क्षेत्ररक्षण करतोय. फलंदाजीमध्ये देखील अफलातून कामगिरी केली आणि यावेळेस आपण पाहतोय काय अफलातून क्षेत्ररक्षण केले. सरळ चेंडू अडवला आणि भिरकवला तो म्हणजे राम याच्याकडे आणि धावचीच्या स्वरूपात आणखीन एक विकेटचं पतन. आणखीन एक विकेट जाते ती म्हणजे आपटी संघाची. तर पुन्हा एकदा शेवटची पुकार असणार आहे बेनेगाव आणि रानसे सागवड या संघाच्या संघनायकाला. टॉसविनसाठी लगेचच आपण यायचं आहे, अन्यथा आपले षटक कमी केले जातील. अगोदरच सामन्याला खूप उशीर झाला, अशा वेळेस आपण इतक्या वेळेस यायला हवं होतं परंतु असं होताना दिसत नाही आहे. तर प्लीज कृपया आयोजकांना सहकार्य करा. जर आपण इथे उपस्थित असाल तर त्वरित नाणेफेकीचा कौल करून घ्यायचं आहे. यावेळेस मात्र पॉईंटच्या वरतून खेळण्याचा हा प्रयत्न होता. एक धाव पूर्ण केली जाते, दुसऱ्या धावेचा प्रयत्न देखील होताना दिसत नाही आहे. आता मात्र पूर्णपणे हार मानली ती म्हणजे आपल्या संघाच्या या फलंदाजानं. कारण की आपण जर पाहिलं तर चेंडू शिल्लक असतील या षटकातील अवघे 3 आणि गरज असेल 27 या धावसंख्येची. पूर्णपणे मात्र हरलाय हा संघ आणि पूर्णपणे या सामन्यामध्ये निर्विवादपणे वर्चस्व गाजवतो म्हणजे माडपाडी संघ. शेवटचे 2 चेंडू शिल्लक असतील, या 2 चेंडूमध्ये मोठमोठे फटके खेळणं फार गरजेचं आहे. जरी सामना हरला असला तरी आपल्याकडे असलेली कुवत, आपल्याकडे असलेली क्षमता या 2 चेंडूवरती दाखवून देतोय का फलंदाज शंकर हे पाहणं गरजेचं असणार आहे. शैलेश देखील अतिशय चांगली गोलंदाजी करतोय. ज्या पद्धतीनं 3 गोलंदाजांनी गोलंदाजी केली, अगदी त्यांच्याच पावलावरती पाऊल ठेवून गोलंदाजी केली जाते. हे पहा पुन्हा एकदा निर्धाव चेंडू, सुंदर गोलंदाजी. हा सामना मात्र एकतर्फी होतोय. या सामन्यामध्ये कुठेच टिकून दिलेलं दिसत नाही आहे ते म्हणजे आपटी संघाला माडपाडी संघाच्या या गोलंदाजांनी. तर हा सामना मात्र जिंकला, हा सामना मात्र खिशात घातलाय तो म्हणजे माडपाडी संघानं. या पुढील होणारा सामना असणार आहे विनेगाव विपक्ष रानसे सागवाडी, जिथे नाणेफेकीचा कौल जिंकलाय विनेगाव संघानं. जो काही आपला निर्णय असेल त्यावरती आपण त्वरित अंमलबजावणी करायची आहे. तत्पूर्वी आपण जाऊया डीजे ऑपरेटरकडे.